दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आबोलीची आणि शेखरची मुंबईला जाण्याची तयारी सुरू होती. सगळ्यांनी नाश्ता केला. नंतर तिने आणि आत्यांनी उठून स्वयंपाक बनवून घेतला. शेखर काही बँकेतील कामे होती ती करण्यासाठी बाहेर गेला. आबोली शेखरचे आणि तिचे कपडे बॅगमध्ये भरत होती. आत्या तिला आता काही विसरेल म्हणून आठवण करून देत होत्या. आत्यांनी तिला शेतातील काही कडधान्य, भाजीपाला मुंबईला घेऊन जाण्यासाठी भरून दिले. येताना 2 बॅगा घेऊन आले होते. आता जाताना अजून सामान वाढलं होतं. म्हणून बाबा त्यांना ट्रॅव्हल्समध्ये बसवायला स्टॉपवर जाणार होते. जेवण केलं. थोड्याच वेळात सगळे सोबत असल्याची कामे की घरात एक वेगळाच आनंद असायचा. पण आता शेखर आणि आबोली मुंबईला गेले की आत्यांना आणि बाबांना करमणार नाही म्हणून आत्या थोड्या नाराजच होत्या. शेखरची बहीण अमेरिकेला तिच्या नवऱ्यासोबत असायची. त्यामुळे ती गावी 1-2 वर्ष येत नसे. त्यामुळे आत्यांना आता आबोली आल्यामुळे मुलीची जास्त आठवण होत नव्हती. आबोलीला सुद्धा त्या मुलीसारखाच जीव लावत होत्या. पण आता आबोली शेखर निघाले त्यामुळे त्यांना थोडं कसं तरी होत होतं. जेवण झाल्यानंतर आबोलीने सर्व किचन आवरलं आणि दुपारी सगळ्यांनी थोडा आराम केला. कारण रात्री ट्रॅव्हल्समध्ये झोप लागणार नव्हती. मुंबईला जाण्याची ट्रॅव्हल्सची वेळ 6 वाजता होती. 1 तासभर आराम करून झाल्यावर शेखरने आबोलीला आवाज दिला. आबोली, चहा बनव. थोड्याच वेळात आपल्याला निघायचं आहे. आबोली उठून सगळ्यांसाठी चहा बनवते. चहा झाल्यावर तिचं आवरायला घेते. तेवढ्यात ट्रॅव्हल्सची वेळ होत आली होती. आबोली आणि शेखर आई-बाबांच्या पाया पडून निघतात. बाबा त्यांना सोडायला जातात. ट्रॅव्हल्स यायला 20 मिनिटे बाकी असतात. तोपर्यंत आबोली, शेखर आणि बाबा स्टॉपवर एका कठड्यावर बसलेले असतात. तेवढ्यात तिथे आबोलीच्या गावातले शेजारचे काका आबोलीला बघून तिथे येतात. ते आलेले बघून आबोलीला काही सुचेना. कारण तिला भीती होती की जर हे काका तिच्या वडिलांबद्दल आणि भावाबद्दल काही बोलले तर शेखरच्या बाबांना ते समजेल. कारण ते तिथेच शेजारी बसलेले होते. ते काका जवळ येताच आबोली पटकन उठून उभी राहते आणि बाबांपासून थोडं लांब होते. शेखरही आबोलीजवळ जाऊन उभा राहतो. ते काका आबोलीची विचारणा करतात. कधी आली होतीस? कशी आहेस? हे नॉर्मल बोलणं त्यांच्यामध्ये चालू होतं. ते कधी एकदाचे तिथून जातात असं आबोलीला आणि शेखरला झालं होतं. त्यांनी आबोलीच्या वडिलांचा आणि भावाचा विषय तिथे नको बोलायला. फक्त एवढंच त्यांना वाटत होतं. कारण शेखरच्या बाबांचं लक्ष या तिघांकडेच होतं. तेवढ्यात ते काका पटकन बोलतातच. प्रतीकचं काय झालं? काही समजलं का? आणि सोनवणे साहेबांचं? तसा आबोलीच्या मनात धडधड चालू झाली. काय उत्तर देऊ काही समजत नव्हतं. तेवढ्यात हे ऐकून शेखरचे बाबा उठून त्याच्या जवळ येतात. काय झालं प्रतीक आणि अण्णासाहेबांचं? शेखरचे बाबा त्या काकांना विचारू लागतात. अहो, तुम्हीच आम्हाला सांगायचं की तुम्हीच आम्हाला विचारताय. शेखरचे बाबा बोलतात. आम्हाला काहीही माहीत नाही. तुम्ही आत्ता बोलला तेव्हाच काहीतरी झालंय असं समजलं. शेखर आणि आबोली एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. आता हे बाबांना कळणारच होतं. त्यामुळे दोघेही शांत त्या काकांकडे आणि बाबांकडे बघत असतात. काका सांगतात, अहो, आबोलीच्या वडिलांनी आणि तिच्या भावाने एका मुलाचा जीव घेतला आहे आणि दोघे पण जेलमध्ये पडून आहेत. हे ऐकून आबोलीला खूपच वाईटसुद्धा वाटत होतं. पण शेवटी त्यांच्या कर्मानेच ते शिक्षा भोगत होते. बाबा पटकन आबोलीकडे बघतात आणि तिला बोलतात, तू काही सांगितलं नाहीस आम्हाला? त्यावर शेखर बोलतो, बाबा, तिने मला सांगितलं होतं आणि मीच मुद्दाम तुम्हाला सांगितलं नाही. कारण प्रकरण खूप वेगळं होतं
आणि तुमच्या नजरेत मला आबोलीला वाईट बनवायचं नव्हतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगणं टाळलं. हे ऐकून आबोलीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. आबोलीला रडताना पाहून ते काका तिथून येतो म्हणून निघून जातात. शेखर बाबांना समजावून सांगतो. बाबा, आबोलीचे वडील आणि भाऊ दोघांनी एका मुलाला खूप बेदम अशी मारहाण करून त्याचा जीव घेतला आणि कोणालाही कळू नये म्हणून त्याचा मृतदेह जाळून टाकला. त्यांना वाटलं आपलं समाजात नाव मोठं आहे, आपल्यापुढे कोणीही जाऊ शकत नाही, आपल्याविरुद्ध कोणीही तक्रार करणार नाही, म्हणून दोघेही गुन्हेगार असून दोघांनीच प्रकरण मिटवून टाकलं. पण एक पुरावा मात्र ते मिटवू शकले नाही. शेखर जे काही सांगत होता ते खूप रागात बाबांना सांगत होता, कारण त्याच्या नजरेत आबोलीचे वडील आणि भाऊ गुन्हेगार म्हणून होते. बाबांनी लगेच शेखरला प्रश्न केला, कसला पुरावा? आणि तुला हे सगळं कसं काय माहीत? आबोली, तू घरी एकदा पण बोलली नाहीस मला. काय झालं होतं सांगितलं सुद्धा नाहीस. तेवढ्यात शेखर बोलतो, बाबा, तुम्ही आबोलीविषयी गैरसमज करून घ्याल म्हणून आम्ही आईला आणि तुम्हाला काहीच सांगितलं नाही. पण आबोलीने हे मला सगळं आधीच सांगितलं होतं. बाबा पटकन बोलतात, अरे गुन्हेगार तर तिचे वडील आणि भाऊ आहेत, मग आबोलीविषयी आम्ही का गैरसमज करून घेऊ? तेवढ्यात शेखरची ट्रॅव्हल्स येते. आबोली आणि शेखर बाबांना येतो आम्ही तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो एखाद्या कॉलवर, असं बोलून गाडीमध्ये जातात. बाबा त्या दोघांना गाडीमध्ये बसून थोडा वेळ तिथेच बसतात. शेखर जे काही बोलत होता त्याबद्दल ते मनात विचार करत होते की नक्की काय झालं असेल, कशावरून हे असे वाद झाले असतील. आणि शेजारच्या गावामध्येच आबोलीचे आईवडील राहत होते, मग तरीही आपल्याला हे सगळं अगोदर का नाही समजलं? आबोली आणि शेखर आपल्या बॅगा व्यवस्थित ठेवून सीटवर बसले. परतीचा प्रवास चालू झाला. दोघेही एकमेकांशी काहीही बोलले नाहीत. आबोली विचार करत खिडकीतून बाहेर बघत होती. काहीतरी डोक्यात विचार चालू होते हे शेखरच्या लक्षात येतं. शेखर तिचा हात हातात घेऊन आबोलीला बोलतो, काही घाबरून जायची गरज नाही. एक ना एक दिवस हे आपल्या घरी समजणारच होतं. जे झालं ते चांगलंच झालं. बरं झालं बाबांना समजलं, कारण किती दिवस आपण त्यांच्यापासून लपवून ठेवणार होतो. कालच आई जेव्हा तुला तुझ्या माहेरी पाठवण्यासाठी बोलत होती तेव्हाच मला हे सगळं त्यांना सांगावं वाटत होतं, पण तुझ्याकडे बघून मी गप्प राहिलो. आबोली फक्त हुंकार देते. थोडा थोडा अंधार पडत चालला होता, त्यामुळे बाबाही घरी आले. घरी येऊन त्यांनी आत्यांना चहा करायला लावला. आत्या चहा करून घेऊन आल्या. अहो, किती वेळ लावला, गाडी लवकर आली नाही का? मिळाली का पोरांना गाडी? आत्या प्रश्नावर प्रश्न विचारत होत्या. बाबा तेवढ्यात बोलले, बस इथे, सांगतो तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे. आत्या तिथेच असणाऱ्या खुर्चीवर बसतात. हो, मिळाली त्यांना गाडी थोड्या वेळापूर्वी. मीच थोडा वेळ तिथे स्टॉपवर बसलो होतो. बरं बरं, पण तुम्ही मला इथे का बसायला लावलं आहे? आत्या बाबांना विचारतात. बाबा बोलतात, बस, तुला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगताय आता? काय झालं? आत्या लगेच बोलतात. त्यावर बाबा बोलतात, तुला आबोली काही बोलली होती का तिच्या वडिलांबद्दल आणि भावाबद्दल? नाही, काही नाही. का? काय झालं? असं का विचारताय? बाबा जेवढं ऐकलं होतं तेवढं सांगू लागतात. अगं, आबोलीच्या वडिलांना आणि भावाला जेलमध्ये टाकलं आहे. एका कुठल्या तरी मुलाचा त्यांनी जीव घेतला आहे. अहो, काहीही काय बोलताय? कोणी ऐकलं तर काय बोलतील लोक? आत्या आश्चर्यचकित होऊन बाबांना बोलल्या, अगं, काहीही खोटं नाही, हे सगळं खरं आहे. आणि हे आत्ताच एका आबोलीच्याच गावातल्या माणसाने सांगितलं. आबोली आणि शेखर ते दोघे पण तिथेच होते. हे ऐकून आता त्यांना चांगलीच धडकी भरली. शेखरने जेवढं काही बाबांना सांगितलं होतं ते त्यांनी आत्यांना सांगितलं. आत्यासुद्धा या गोष्टीवर खूप विचार करत होत्या, कारण लग्न झाल्यापासून एकदासुद्धा आबोली तिच्या घरी गेली नव्हती.
आणि का जात नाही हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. कारण प्रत्येक वेळी ती एक नवीन कारण सांगायची आणि तिकडे जाणे टाळायची. पण आत्यांना असं वाटत होतं की लग्नामध्ये अबोलीची जी अवस्था होती ती तिच्या घरच्यांमुळेच होती आणि त्यांनी जबरदस्ती तिचं लग्न शेखरशी लावून दिलं असेल. त्यामुळे ती लग्नादिवशी नाराजसुद्धा होती आणि म्हणूनच ती तिच्या घरी माहेरी जात नसावी असा अंदाज आत्यांनी बांधला होता. रात्रीच्या जेवणाची वेळ झालीच होती. आत्या आणि बाबा जेवण करून कुठपर्यंत पोचला विचारायला शेखरला कॉल करतात. आत्या काळजी घ्या, नीट जावा असं सांगतात. शेखर बाबांना बोलतो, तुम्ही मगाशी झालेल्या विषयावर काहीही टेन्शन घेऊ नका, आता सगळं ठीक आहे. एवढं बोलून कॉल कट करतो. अबोली गाडीत बसून कंटाळून गेली होती. सगळीकडे अंधार पडला होता, त्यामुळे बाहेरचं काही जास्त दिसत नव्हतं. मगाशी झालेल्या विषयावरून दोघेही शांत शांत झाले होते. अबोलीचा हिरमुसलेला चेहरा बघून शेखर तिला आपल्या खांद्यावर डोकं ठेवायला लावतो आणि तिच्या केसांमध्ये हात फिरवत खिडकीतून बाहेर बघत असतो. शेखरचा स्पर्श तिच्या केसांत होताच ती पटकन त्याच्या मिठीत शिरली. तिला लगेच अनिकेतची आठवण आली, कारण तोही असं प्रेमाने तिला जवळ घ्यायचा आणि ती तिच्या भूतकाळात गेली. दोघांनी एकत्र घालवलेले ते क्षण, एकत्र केलेलं बर्थडे सेलिब्रेशन, फिरायला गेलेल्या काही आठवणी, खूप काही ती मिस करत होती आणि दुसरीकडे तिच्या डोळ्यातून पाणी गालावर ओघळलं होतं आणि ते शेखरच्या शर्टवरती पडत होतं. शेखर तिच्याकडे बघत तिच्या गालावरचे पाणी आपल्या रुमालाने पुसत होता. त्यालाही तिच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं, पण तो काहीच करू शकत नव्हता. पण तिला धीर देत होता आणि थोड्याच वेळात शेखरच्या मायेच्या कुरवाळल्याने अबोली तशीच त्याच्या खांद्यावर झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ते सकाळीच त्यांच्या रूमवर पोचतात. फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून अबोली आत्यांना कॉल करून सांगते, प्रवास व्यवस्थित झाला, आम्ही सुखरूप पोचलो. तेव्हा आत्या बोलतात, ठीक आहे, काळजी घ्या तुमची आणि जे काही तुझ्या घरी झालं आहे त्याबद्दल आम्हाला काहीही जास्त जाणून घ्यायचं नाही. तुम्ही दोघे सुखाने आनंदाने राहावा असं बोलून आत्या तिला आधार देतात आणि ते ऐकून अबोलीला बरं वाटतं आणि कोणीही तिच्याबद्दल काही गैरसमज करून घेतला नाही म्हणून ती आणि शेखर खुश होते आणि तिथून पुढे दोघांचा सुखी संसार चालू झाला. या कथेचा शेवट झाला.